बघा आपण वाटाणे सोलून घेतलेले आहे आणि हे बटाटा आणि वांग घेतलेलं आहे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि बिर्याणी मसाला, आपला बिर्याणी भात बनवणार आहे ना? हां, बिर्याणी भात नाही, मसाला भात बनवणार आहे, पण त्यात आपण बिर्याणी मसाला टाकणार आहे चव छान येण्यासाठी. आता आपण गॅस चालू करूया. कुकर ठेवलेला आहे, कुकरवर बनवायचे आहे. कुकरमध्ये. ठीक आहे. तेच बघा आता कुकर गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत आपण. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लगेच कांदा टाकून घेतलेला आहे, बारीक चिरलेला उभा. बघा कांदा परतून घ्यायचा आहे. हे बघा कांदा परतून होत आहे. आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्यात. वाटाणे पण सोलून धुवून घेतलेले आहेत. कट केलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. बघा 5 ते 6 मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 तुकडे करून. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी अधिक जास्त करू शकता. आता कांदा छान परतून झालेला आहे, तर आता त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. 2 उभे कट केलेले टोमॅटो टाकलेले आहेत. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाऊण चमचा हळद टाकलेली आहे. एक चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याने कांदा लवकर तळला जातो, त्यामुळे 1 चमचा मीठ आता टाकलेलं आहे. आता भाज्या टाकून घेणार आहोत, बटाटा आणि वाटाणा. पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता सीझन चालू असल्यामुळे वाटाण्याचा भात खूप छान लागतो. सीझन आहे तोपर्यंत सर्व भाज्या छान खाऊन घेतल्या पाहिजेत. हे बघा असा कलर दिसत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आपण. आता बिर्याणी मसाला टाकून घेऊया. एक बिर्याणी मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे. आपल्याला 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत कमी गॅसवर. बघा आता आपण तांदूळ धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे तांदूळ. हे पाणी टाकून देऊया आता. बघा ह्या भाज्या छान वाफवलेल्या आहेत. बघा आता आपण तांदूळ टाकलेला आहे. धुवून घेतलेला तांदूळाचा कुकरमध्ये टाकलेला आहे. बघा आता त्याला छान परतून घ्यायचं आहे तांदूळाला, म्हणजे भाज्या आणि ते सर्व एकत्र मिक्स झालं पाहिजे. आमचा मसाला भात म्हणजे खूप साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवदार पण खूप छान लागते. बघा आता हा भात थोडासा परतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया. तांदूळ पूर्ण बुडेल इतकं पाणी घालायचं आहे.
वरतून थोडंसं अजून मीठ टाकलेलं आहे. मग अशी थोडं कमी टाकलेलं म्हणून आता थोडंसं वरतून अजून टाकलेलं आहे. आता कुकर लावून घ्यायचं आहे झाकण आणि ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा भात आपला तयार झालेला आहे. छान शिजलेला आहे. पद्धतीने हा आपला भात तयार झालेला आहे. काय आपला भात तयार झालेला आहे.